उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्याला भाजपनं विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। घोटाळ्याचा आरोप असलेल्या रवींद्र वायकर यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी भाजपकडून झाली आहे। वायकरांना उमेदवारी दिल्यास महायुतीचा प्रचार करताना अडचण निर्माण होऊ शकते। गजानन कीर्तीकरांचं देशप्रेमापेक्षा पुत्रप्रेम वरचढ झालेलं दिसते। खिचडी घोटाळा झालाच नसेल तर कीर्तीकरांना डर कशाला असा सवाल विचारत अमित साटम यांनी गजानन कीर्तीकरांना डिवचले। कथित खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही असं विधान गजानन कीर्तीकरांनी केलं होतं। यावरून साटमांनी निशाणा साधलाय। सोलापूर लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनी पावसात भिजत सभा घेतली। यावेळी भर पावसातही भाषण ऐकण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी गर्दी केली होती। सोलापुरात नवीन उद्योग येण्यासाठी, तरुणांना रोजगार देण्यासह लोकशाही वाचवण्यासाठी निवडून देण्याचं आवाहन प्रणिती शिंदेंनी केलं। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शिरूरच्या वडनेरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी भाषणाला सुरुवात केली। मात्र त्याच वेळी उपस्थितांनी तुतारीचा सूर धरला। मात्र तुतारीचा आवाज ऐका पण घड्याळाच्या टायमाशिवाय काहीही चालत नाही असा टोला लगावत गावडे यांनी आपलं भाषण आटोपत घेतलं। सातारा लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे, अभिजित बिचकुले आणि इतर अशा 30 जणांनी एकूण 55 अर्ज नेलेत। तर साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्याकडे राहुल चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय।